सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कफ सायरप्स किंवा ओव्हरऑल जी आता सध्या जो डेक्स्ट्रोमेथॉर्फोन किंवा बाकीची जी काही औषधं आहेत त्याच्यावरून जो गोंधळ माजला आहे, तर कफ सायरप्स हे लहान मुलांना का देऊ नये त्याच्या मागची कारणं एकतर ते सेल्फ लिमिटिंग डिसीजेस असतात. म्हणजे काय, तर समजा सर्दी झाल्यानंतर साधारण तुम्ही औषधं घेतलीत तर 7 दिवसात बरे होतात. समजा औषधं नाही घेतली तरी आठवड्यात बरे होतात. त्याच्यामुळं सर्दीसाठी तुम्ही औषधं घेतली आणि नाही घेतली तरी विशेष नाही फरक पडत. खोकला झाला, जो रिस्पिरेटरी व्हायरसेसमुळे जो खोकला होतो तो सुद्धा साधारण एक 7-8 दिवसात हळूहळू कमी होतच असतो. फक्त त्या खोकला असताना काही विशिष्ट काळजी घ्यायची असते त्या पालकांनी किंवा त्याला हँडल करणाऱ्या त्याच्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी, आणि त्याचा सगळा गोंधळ होतो. तर सध्या जी कफ सायरप्सवर जो गोंधळ माजला म्हणजे त्याच्यामध्ये जे कफ सप्रेसंट्स असतात. कफ सप्रेसंट्स म्हणजे काय की एकदा खोकला चालू झाला तर ती खोकल्याची जी उबळ असते ती उबळ कंट्रोल करण्यासाठी मेंदूवर एक सेंटर असतं मेंदूमध्ये, आणि त्या सेंटरवर काम करणारी काही औषधं असतात की जे डेक्स्ट्रोमेथॉर्फोन किंवा मग त्याच्यामध्ये कोडीनसारखी औषधं आहेत, फॉल्कोडीनसारखी औषधं आहेत, आणि त्याचे साईड इफेक्ट जे असतात ते फार भयानक असतात. ती औषधं घेतलीत किंवा ते मूल जास्त वेळ झोपून राहतं. त्या झोपण्यामध्ये ते मूल खाण्यापिण्याकडे सुद्धा नाही लक्ष देत. मग त्याचं खाणं पिणं सुद्धा कमी होतं, आणि त्याच्या जोडीला समजा जर त्या डॉक्टरांकडून काही अँटीबायोटिक्स दिली असतील तर पोटात अन्न नाही, खाणं पिणं कमी आहे, ड्राउझी फिलिंग आहे, झोप आलेली आहे, आणि अशा वेळेला दिलेले इतर औषधं त्याचा परिणाम डायरेक्ट काही विशिष्ट अवयवांवर होतो. मग त्याच्यामुळे किडनी फेल होणं किंवा बाकीच्या अवयवांवर त्याचा घातक परिणाम दिसायला लागतो. तर त्याच्यामुळे कफ सायरप्स जी एस्पेशली कफ सप्रेसंट्स आहेत ती देणं न देणं हे शहाणपणाचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक वेळेला ड्राय कफ असेल असं नव्हे. लोअर रिस्पिरेटरी इन्फेक्शन जे असतं की ज्याच्यामध्ये छातीमध्ये थोडासा कफ असतो आणि तो कफ बाहेर पडत नाही, मग अशा वेळेला काही ब्रॉन्कोडायलेटर्स किंवा काही एक्सपेक्टोरंट्स वापरले जातात की ज्याच्यामध्ये म्युकोलायटिक्स, म्युकोकायनेट्स वेगवेगळे ग्रुप्स आहेत खरं तर ॲलोपॅथीमध्ये, आहारवाचनशास्त्रातील. पण ही सगळी औषधं जरी ॲलोपॅथीमध्ये असली तरी त्याच तोडीची औषधं, प्रभावी औषधं आपल्या आयुर्वेदामध्ये आहेत. तर त्याचा उपयोग केला तरी चांगला फरक पडतो. म्हणजे तुम्हाला पुष्कर मुलासो मिळेल किंवा फुफ्फुसांच्या ज्या वाहिन्या असतात, फुफ्फुस नलिका असतात, त्या मोठ्या करण्यासाठी सोमासव आहे, कणकासव आहे, वासकासव आहे, अशी बरीचशी औषधं आज सध्या अवेलेबल आहेत. ज्येष्ठमध, तुळसी किंवा वासा ह्यांचे काही कंपाऊंड मिक्सचर्स असतात की ज्याचा खरंच खूप प्रभावी परिणाम आपल्या लहान मुलांवर पण दिसून येतो. फक्त काय आहे, लहान मुलांसाठी ही औषधं आहेत हे बऱ्याचशा पालकांना माहिती नसतं.